मैत्रिणींनो, आज मी मटकीची उसळ करते आहे. त्यासाठी सगळी तयारी माझी इथे आहेच आहे. सगळी वाटणं तयार आहेत आणि मी ह्याच्यामध्ये कांदा, आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता सगळं घालून छान परतून घेतलेलं आहे. आता कांदा परतून घेते. कांदा परतता परतता खालचा मसालाही तयार होतोच आहे. मटकीची उसळ. त्यानंतर त्यामध्ये मी हा टमॅटो घालून घेते. नंतर कोथिंबिरीचे देठ आहेत तेही मी त्यामध्ये घालते. कोथिंबिरीचे देठ अजिबात वाया घालवत जाऊ नका. अगदी जुने देठ असले तरीसुद्धा कुकरला ते जे बारीक चिरून घातले तर भाजीला एक प्रकारचा छान सुगंधही येतो, चवही येते. आणि कोथिंबीरचा पाला आपण वरती डेकोरेशनसाठी म्हणून वापरू शकतो. हे बघा, अशा पद्धतीनं आता जरा कांदा होईपर्यंत थोडंसं आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि मग जरा त्यानंतर आपण मग पण मसाले टाकून घेऊ शकतो आपण. 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे धणेपूड हे सगळं घालून घेतलं. ह्या पलीकडे काही मी आता घालणार नाही. ह्याच्यात घालणार आहे गूळ. आणि ही कोथिंबीर घातली मी ह्या मटकीवर, कारण आता हे छोट्या कुकरला लावणार आहे ना मी, त्यामुळे मी हे सगळं घालूनच घेणार आहे. आणि हे मीठ लागेल तसं नंतरही आपल्याला घालता येतं, त्यामुळे सुरुवातीला घालताना ते कमी प्रमाणातच घालायचं. फार मीठ घालून खारट करायचं नाही. एक वेळ कमी मीठ पडलेलं चालतं. आता कांदा सॉफ्ट झालेला आहे. आता ही वरनं मी काल भिजत टाकली होती मटकी, त्याला छान बारीक मोड आलेत बघा. आणि ते आता मी हे फोडणीला टाकते. फोडणीला टाकले. नेहमी कडधान्य ही मोडाचीच खावीत, कारण या मोडांमध्ये तर विटॅमिन्स, प्रोटीन्स भरपूर असतात. त्यामुळे मोडाचीच मटकी नेहमी खावी. हे बघा, आता गॅसचं स्पीड वाढवते. चांगल्यापैकी परतून घेते. सगळं काही घालून झालेलं आहे, त्यामुळे मी आता याला फक्त थोडंसं अंगाबरोबर पाणी घालणार आणि ह्या कुकरचं झाकण जे आहे हे लावून टाकणार. याला 1-3 शिट्ट्या मारल्या की मटकी अगदी सॉफ्ट होईल. हे मऊ म्हातारी माणसं आहोत आम्ही, मग ती चांगली खाऊ शकतो मटकी, पोटाला बाधत नाही. तर मैत्रिणींनो, मी नेहमी मटकीत कुठल्याही, फक्त पालेभाजी सोडली तर कुठल्याही भाजीला मी थोडासा गूळ घालत असते. त्यांनी भाजीला चव खूप छान येते. अगदी विदाऊट गुळाच्या भाज्या खाल्ल्या तर तुम्ही थोडासा गूळ घालून बघा. एकतर गुळाने थोडंसं ब्लडही वाढतं आपलं, हिमोग्लोबिन. तर थोडासा वापरात ठेव, फार नाही पण थोडा चवीपुरता. आणि मग अशा पद्धतीनं ही भाजी उसळ खूपच छान लागते. उसळ ही तुम्ही चपातीशी, भाकरीशी, भाताशी किंवा एखादा चिवडा केला तर त्याशी असं खाऊ शकता. आता मी ह्या कुकरला झाकण लावणार आहे आणि 3 शिट्ट्या मारून घेणार आहे. नंतर मी एक छोटा पण व्हिडिओ टाकेन की त्यात मटकीची उसळ तयार झालेली असेल, तेही तुम्हाला दाखवेन. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मी सुप्रिया फडणीस तुम्हाला नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते. तेव्हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.